महाराष्ट्रात एक अशी परंपरा आहे जी तब्बल 460 वर्षांपासून चालू आहे। दरवर्षी नाथषष्ठीच्या दिवशी पैठणमध्ये एक पवित्र रांजण भरला जातो। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परंपरेमागे सांगितली जाते एक अशी कथा जिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपात पृथ्वीवर आले, फक्त संत एकनाथ महाराजांची सेवा करण्यासाठी। मग प्रश्न असा आहे, पैठणचा हा पवित्र रांजण नाथषष्ठीच्या दिवशीच का भरतो? नमस्कार, मी अंकिता शिवतरे। सोल स्पिरिच्युअल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रातील संत परंपरेत पैठण हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं। श्री संत एकनाथ महाराजांची भूमी। दरवर्षी फाल्गुन वैद्य षष्ठीला म्हणजेच नाथषष्ठीच्या दिवशी येथील लाखो वारकरी आणि भाविक एकत्र जमतात, कारण हा दिवस संत एकनाथ महाराजांचा स्मृती दिन मानला जातो। याच दिवशी पैठणमध्ये एक अतिशय भावस्पर्शी परंपरा पार पडते, पवित्र रांजण भरण्याची परंपरा। पण अनेकांना प्रश्न पडतो, हा रांजण नाथषष्ठीच्या दिवशी का भरला जातो? यामागे संत एकनाथ महाराजांशी जोडलेली एक अत्यंत सुंदर आणि भक्तिमय आख्यायिका सांगितली जाते। वारकरी संप्रदायानुसार श्रीखंड्या हा साधा सेवक नव्हता। असे मानले जाते की स्वतः भगवान श्रीकृष्णच पांडुरंगाच्या रूपात श्रीखंड्या म्हणून अवतरले होते आणि ते संत एकनाथ महाराजांची सेवा करण्यासाठी पैठणमध्ये आले होते। असं सांगितलं जातं की श्रीखंड्या नावाने भगवान श्रीकृष्ण संत एकनाथ महाराजांच्या घरी राहू लागले आणि त्यांनी तब्बल 12 वर्ष नाथांची सेवा केली। त्या सेवेमध्ये एक महत्त्वाचं काम होतं। दररोज गोदावरी नदीवरून कावडीने पाणी आणणे आणि घरातील मोठ्या मातीच्या रांजणात ते भरत राहणे। श्रीखंड्या रोज पहाटे गोदावरीवर जात आणि कावडीने पाणी आणून ते रांजण भरत। ही सेवा त्यांनी 12 वर्ष अखंडपणे केली। पण एक दिवस अचानक श्रीखंड्या दिसेनासे झाले। तेव्हा संत एकनाथ महाराजांना समजलं की तो साधा सेवक नव्हता, तर स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपात त्यांच्या सेवेसाठी आले होते। ही घटना वारकरी परंपरेत अत्यंत पवित्र मानली जाते। याच घटनेच्या स्मरणार्थ पैठणमध्ये रांजण भरण्याची परंपरा सुरू झाली। इतकंच नाही, तर या परंपरेला ऐतिहासिक महत्त्व आहे। असं सांगितलं जातं की ही परंपरा 464 वर्षांहून अधिक जुनी आहे। नाथषष्ठीचा दिवस आणखी एका कारणाने महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी संत एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती। म्हणूनच त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा पवित्र रांजण भरला जातो। या विधीची सुरुवात सहसा तुकाराम बीज या दिवशी होते। त्या दिवसापासून भाविक गोदावरीचे पाणी कावडीने आणायला सुरुवात करतात आणि हा विधी नाथषष्ठीपर्यंत चालतो। या काळात हजारो वारकरी आणि भाविक गोदावरी नदीवरून पाणी आणतात आणि श्रद्धेने रांजणात अर्पण करतात। या परंपरेत एक अत्यंत भावनिक क्षण असतो। ज्या भाविकाच्या घागरीतील पाण्याने हा रांजण पूर्ण भरतो त्या भाविकाला श्रीखंड्या मानलं जातं। संत एकनाथ महाराजांच्या वंशजांकडून त्यांचा विशेष सन्मान केला जातो। म्हणूनच नाथषष्ठीच्या दिवशी पैठणमध्ये ही परंपरा फक्त एक विधी नसते, ती भक्ती, सेवा आणि समर्पणाची जिवंत आठवण असते। आणि म्हणूनच आजही वारकरी श्रद्धेने म्हणतात, नाथांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।